हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केलेत। पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांचाच होता असा आरोप पुरावे देत फडणवीस यांनी सभागृहात केलाय। दरम्यान यानंतर आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केलाय। ते मंत्रिमंडळ काय स्वीकारतंय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। सगळ्याला स्थगिती दिली, एकच त्यांना जी आर दिसला भाषा सक्तीचा, आणि ती भाषेचं काय होतं त्याच्यात की मराठी ही सदैव असलाच पाहिजे आणि दुसरी भाषा जी आम्ही बोलतोय ती दुसरी भाषा पहिलीपासून आली पाहिजे। त्रिभाषा नाही, दुसरी भाषा, त्यांचं प्रत्येकाच्यात बघा उल्लेख। आणि हे आम्ही पण सांगितलेलं आहे ना की ज्युनियर केजी मध्ये पहिली भाषा येते, मग पहिली की दुसरी मध्ये दुसरी भाषा येते, आणि मग तिसरी भाषा शिकायचीच असेल आणि माझं मते शिकायलाही पाहिजे, ती कुठचीच असो ना, ती हिंदीच कशाला पाहिजे, फ्रेंच शिका, जर्मन शिका, ओडिया शिका, तमिळ शिका। महायुती सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर चांगलाच वाद पेटला होता। ठाकरे बंधूंनी या निर्णयावरून सरकारला घेरलं आणि शेवटी सरकारनं हा निर्णय मागे घेतला। मात्र हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकार आणि ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांनी ठाकरेंवर शरसंधान साधलं। विषय क्रमांक 5, डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर। सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन। समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता। सही कोणाची आहे? ही घेऊन आलो सही। आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची आहे। कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना। नाही, जे खरं आहे ते खरं आहे। मविया सरकारनं हिंदी आणि इंग्रजी ही भाषा पहिलीपासून 12वी पर्यंत सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता। मवियाच्या निर्णयाचा आधार घेऊन महायुती सरकारमध्ये अधिकाऱ्यांनी त्रिभाषा सूत्रांचा GR काढल्याचं फडणवीसांनी म्हटलं। तसंच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला। ते मंत्रिमंडळ काय स्वीकारतंय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। आता त्याचे पुढे जाऊन सांगतो, एकदा मंत्रिमंडळाने एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर GR काढण्याकरता मंत्र्याकडे जातं का? नाही जात। एकदा, कारण मंत्रिमंडळामध्ये GR सहित आपण मान्यता देतो, त्यानंतर त्याची कारवाई खाली होते सगळी। तशा पद्धतीनं तुम्ही जे काढलं होतं, आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही। त्यांनी पहिलीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला। आणि आम्हाला काय ठोकला, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की सगळं आपण करून सरून भागले आणि देवपूजेला लागले। देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केलेले दावे आदित्य ठाकरेंनी फेटाळले आहेत। महायुतीचं सरकार आल्यानंतर मवियाच्या सर्व योजना प्रकल्पांना स्थगिती दिली, मात्र त्यांना फक्त भाषा सक्तीचा GR दिसला असं म्हणत आदित्य ठाकरेंनीही महायुतीवर हल्लाबोल केला। तसंच ठाकरेंच्या सरकारमध्ये काढण्यात आलेल्या GRवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं। सगळ्याला स्थगिती दिली, एकच त्यांना GR दिसला भाषा सक्तीचा, आणि ती भाषेचं काय होतं त्याच्यात की मराठी ही सदैव असलाच पाहिजे आणि दुसरी भाषा जी आम्ही बोलतोय ती दुसरी भाषा पहिलीपासून आली पाहिजे। त्रिभाषा नाही, दुसरी भाषा, त्यांचं प्रत्येकाच्यात बघा उल्लेख। आणि हे आम्ही पण सांगितलेलं आहे ना की ज्युनियर केजी मध्ये पहिली भाषा येते, मग पहिली की दुसरी मध्ये दुसरी भाषा येते, आणि मग तिसरी भाषा शिकायचीच असेल आणि माझं मते शिकायलाही पाहिजे, ती कुठचीच असो ना, ती हिंदीच कशाला पाहिजे, फ्रेंच शिका, जर्मन शिका, ओडिया शिका, तमिळ शिका, पण ती तुम्ही साधारणपणे 6वी 7वी पासून शिकता, आणि हे प्रत्येक शाळेत होतच असून। हिंदी सक्तीचा मुद्दा राज्यात पेटला। दरम्यान याच मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळाले। महाराष्ट्रात मराठी हाल सोसत असल्याचं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आरोप केले होते। दरम्यान आज फडणवीसांनी थेट पुरावे देत उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।